नमस्कार मंडळी, मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे होममेड पनीरची रेसिपी। लिंबू किंवा व्हिनेगरचा वापर न करता पनीर बनवणं अगदी सोपं आहे। त्याचा रंग, टेक्स्चर आणि कलरमध्ये काहीही फरक पडणार नाही। अगदी सॉफ्ट आपलं पनीर इथं बनवून तयार होणार आहे आणि वेळ एकदम कमी, तर रेसिपीला शेवटपर्यंत बघा। तर जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनला नक्कीच दाबा। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर पनीर बनवण्यासाठी मी इथं इंडक्शनवर पातेली ठेवली आहे आणि अर्धा लिटर म्हशीचं दूध घेत आहे। दूध उकळायला ठेवूया, तोपर्यंत आपण एक मिक्सचर तयार करूया, ते म्हणजे दहीचं मिक्सचर। दही मी 2 चमचे घेतले आहे। दही खूपच आंबट आहे आणि आंबट दहीचाच इथं जास्त वापर केला जातो। त्यासाठी मी 2 चमचे दहीमध्ये साधारण पाऊण वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे। तर पाणी एवढंच ठेवा, खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही, अर्धा लिटर दुधासाठी। आंबट दही असल्यामुळे आपलं दूध म्हणजे हे जे पनीर आहे ते पटकन बनतं। आपण व्हिनेगर आणि लिंबूचा वापर न करता पनीर बनवणार आहोत, तर अगदी सोपे पद्धतीने हे पनीर पटकन बनवून तयार होतं। कधीकधी लिंबू किंवा व्हिनेगर दोघंही अवेलेबल नसतात, त्यावेळेस तुम्ही ही प्रोसेस करू शकतात किंवा रेग्युलरही करू शकतात। तर दूध उकळीला आलेलं आहे, त्यावेळेस आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे। मी इंडक्शनचा वापर करत आहे। जसंच गॅस बंद केल्यानंतर आता थोडं थोडं आपण जे ताक बनवून ठेवलेलं होतं ते टाकणार आहोत। आंबट ताक आहे, थोडं थोडं टाकायचं आणि असं ढवळत जायचं। अगदी पटकन आपलं हे दूध इथं फाटतं आणि तुम्ही बघू शकता छान मस्त इथं आपलं हे दूध तयार झालेलं आहे फाटून। जर एवढ्या ताकामध्ये तुमचं दूध फाटत नसेल तर तुम्ही इथं अजून दहीचा वापर करू शकतात। तर हे आंबट असल्यामुळे पटकन फाटतं, जास्त पाण्याची किंवा ताकाची इथं गरज भासत नाही। आता पनीर सेट करण्यासाठी आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथं एक टोप घेतला आहे आणि टोपवर गाळणी ठेवते आहे। ही पुरण गाळायची गाळणी आहे। तुम्ही कोणतीही गाळणी किंवा मोठे होलवाला झारा असतो तोही घेऊ शकतात। वरून कॉटनचा कपडा मी घेत आहे, जर ब्लाऊजचा कपडा असेल तोही चालतो। आता आपण जे दूध फाडून ठेवलेलं होतं त्याला टाकून द्यायचं आहे। भांड्याला थोडंसं लागलेलं आहे, त्याला पाणी टाकून असं ढवळून त्याच्यात टाकलं आहे। इथं लिंबूचा किंवा व्हिनेगरचा वापर केला नाही म्हणून याला मी धुवायचं गरजेचं समजत नाही। लिंबू किंवा व्हिनेगर वापरला तर याला धुवून टाकायचं असतं। तर असं हलकं हलकं प्रेस करत आता याचं पाणी काढून घेऊया। हे फारच गरम आहे म्हणून हलकं हलकंच पाणी काढायचं आहे। नंतर त्याला गाठ मारून किंवा त्याच्यावर वजन ठेवून याला प्रेस करून वजन ठेवायचं आहे, म्हणजे पनीर सेट होतं। आता जे खाली जे पाणी निघालेलं आहे, ह्या पाण्याचा वापर आपण कढी बनवताना करू शकतो, कारण की हे ताकाचंच पाणी आहे। याच्यात थोडंसं जरी विरजण टाकलं किंवा दही टाकली तरी हे पाणी अजून आंबट होतं आणि कढी खूप छान लागते। तर नक्कीच या पाण्याचा तुम्ही वापर करा किंवा कणिकही मळू शकतात। आता पनीर सेट करण्यासाठी मी छिद्रेवाली इथं गाळणी घेतलेली आहे। तर वरून असं प्रेस करत जायचं आहे आणि याच्यावर एक भारी वजन ठेवायचं आहे। तर दूध फाडलेल्याचं जे पाणी आहे ते पातेलीत ओतून ते पाणीच मी इथं वजनासाठी ठेवत आहे। वरून मी इथं भाजी कापायची फळी घेत आहे आणि वजन ठेवत आहे, खलबत्ता ठेवत आहे। तर असं वजन ठेवल्याने आपलं पनीर सेट होऊन जातं पटकन। तर 20 मिनटात आपलं हे पनीर अगदी छान मस्त सेट झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकतात किती परफेक्ट आपलं पनीर इथं आकाराने दिसतंय, सेट झालेलं आहे। तर हे पनीर आपलं अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। तुम्हाला मी आठवण करून देते, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करून बेल बटनला नक्कीच दाबा। तर मी तुम्हाला पनीर कापूनही दाखवते, बघू शकतात अगदी सॉफ्ट आणि मस्त एकसारखं आपलं हे पनीर तयार झालेलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला पनीरची रेसिपीज? जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्कीच करा, मला कमेंट करूनही सांगा। तुमचे गोड गोड कमेंट आम्हाला मोटिवेट करतात। तर नक्कीच इतरांनाही ही रेसिपी शेअर करा। चला तर मग भेटूया असेच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद।